वरच्या साईडने देखील आपण आता त्यावर चॉकलेट गनाश टाकणार आहोत। तर चॉकलेट गनाश टाकल्यानंतर ते स्पूनच्या साहाय्यानेच आपण सर्व बाजूंनी स्प्रेड करणार आहोत। चॉकलेट गनाश स्प्रेड करून झाल्यानंतर आपण इथे नूर N1 नोझलचा वापर केलेला आहे डिझाईन काढण्यासाठी केकवर साईडने। तर यानंतर आपण त्यावर काही चेरी वापरणार आहोत डेकोरेशनसाठी। आणि इथे आपण त्यावर काही सिल्वर कलरचे शुगर बॉल वापरलेले आहे। तर हा आहे आपल्या केकचा फायनल लुक। हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा।